कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती आम्हाला एकच सांगा, सुनबाई शाळेत जाणार आहेत हे माहित होतं तुम्हाला? बाबा सॉरी, मगाशी ते सिक्युरिटी गार्ड्स अचानक आले। तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे अक्षरा, काळजी नको कर। अक्षरा, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। आज भुवनेश्वरीला पुरून उरलीस तो, हेच करायला हवं तुला। हो बाबा। अधिपती काय विचारतोय आम्ही? सुनबाई शाळेत जाणार हे तुम्हाला माहित होतं का? साहेब ते माहित होतं का? हां, आणि तुमची त्याला परवानगी होती? तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। तुमची परवानगी होती का? तर मी काय विचार केला, त्यासनी पहिल्यापासून तोच ध्यास आहे, तीच आवड आहे। आम्हाला शिक्षण आवडत नाही हे माहित नाही का तुम्हाला? माहितच आहे साहेब। मग शिक्षण घेणं आणि या सगळ्या गोष्टीचे आपण पहिल्यापासून, पण ते शिक्षण घ्यायला जात नाहीत। मी असा विचार केला, शिक्षण द्यायला जातात, शिकवायला जातात ना। पण ते बी नगाय आम्हाला। आम्हाला हे आवडणार नाही हे माहित नव्हतं का तुम्हाला? माहित होतं मला, मग तोच विचार करून मी आत्तापर्यंत अडवत होतो त्यासनी। पण मी तर किती अडवणार म्हणलं ना, त्या काय ग बसणाऱ्यातल्या नाहीत। अधिपती तुम्ही असं कसं काय बोलू शकताय? म्हणजे बायकोला अशी ताब्यात ठेवता आली पाहिजे। हा, तुम्ही राग मानून घेऊ नका आई साहेब, पण आपल्या माणसांवर कसला ताबा हो? बघा, शेवटी किती बी गेलं तरी जोडीदार आहे नाही। आता मॅडमना कळेल, सुशिक्षित माणूस जेव्हा डोकं वापरतो तेव्हा काय करू शकतो। अगदी बरोबर आहे तुझं, अशीच ठाम राहा। फक्त बाबा हे असं वागायला मला नाही आवडत। मला कळतंय अक्षरा, मला चांगलं माहितीये हा तुझा स्वभाव नाहीये, पण नाईलाज म्हणून आपल्याला हेच करावं लागेल। या घराच्या भल्यासाठी आपल्याला काट्यांनाच काटा काढावा लागेल। पण मला त्रास होतो बाबा, मला खरंच खूप त्रास होतो। फक्त मॅडम कशा वागतायत हे अधिपतींना कळावं म्हणून मी हे सगळं करते। पुढे आणखी त्रास होईल कदाचित, पण अक्षरा तू मागे हटू नकोस। आणि काही झालं तरी बाळा, अधिपतीला अंतर देऊ नकोस। नाही देणार बाबा, मी लग्नाची बायको आहे त्यांची, मी नाही देणार त्यांना अंतर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।